बाजी का बागडोर संभलते हुए संकेत कम बॉक्स में हमारे साथ जुड़े रहेंगे राजू। राजू आपका स्वागत है। नक्कीच पहिल्या षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय। संकेत पाटील गोलंदाज सज्ज होतो। स्ट्राइकला रोहित, नॉन स्ट्राइकला पहिला बॉल संकेतचा, पहिलाच बॉल, पंचांचा इशारा वाईड, अवांतर धाव। एका धावेने सुरुवात, अकाउंट ओपन केलेलं आहे। ऑफ ब्रेक टाकला होता आणि बॅट्समन जर पाहिलं तर शॉर्ट किपिंगसाठी खेळाडू आहेत। एक स्लीप आहे। रोहित नार्वेकर चतुर, वामन मूर्ती चारकोपचा खेळाडू। वाईडने सुरुवात। डॉक्टर खाडे 11 डी नगर विरुद्ध आपण सामना पाहतोय। आता मात्र या चेंडूला क्लिअर करतोय, तितकाच प्रॉपर टायमिंग नव्हतं, मात्र बॉल ट्रॅव्हल होतोय। सुंदर फटका, षटकार। रोहित नार्वेकर बहुत ही खतरनाक बल्लेबाज है। अगर इनको मौका मिलेगा, उनके पाले में गेंद आएगी तो राजू वो छोड़ने वाले नहीं है और पूरी उनका पसंदीदा स्ट्रोक है। शानदार बल्लेबाजी करते हैं। इंद्रजीत गुजर साहब का टूर्नामेंट मुझे याद है और इन्होंने कराड़ में लगातार 6 छक्के जड़ने का कारनामा किया था। कमाल की बल्लेबाजी की थी, गजब का प्रदर्शन किया था। फॉर्म में खिलाड़ी हैं रोहित नार्वेकर। ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है। ऑफ स्टंप को कवर किया और विकेट कीपर के लिए जाने दिया था, लेकिन एक अच्छी गेंद संकेत द्वारा। सही इलाके पे गेंदबाजी करना वो भी कला है। एक समय था जब संकेत बहुत तेज तर्रार गेंदबाजी करते थे। अभी थोड़ा जो इनकी गति की अगर बात करें तो कम हो गई है, तो वेरिएशन के ऊपर ज्यादा ध्यान दे रहे हैं और लेंथ और लाइन पर एक बार फिर निर्भर है संकेत पाटिल। बैकअप ध्यान गेंदबाजी लेफ्ट हैंडर के लिए वो एक रणनीति है। इस बार दिशा से थोड़ा सा भटकते हुए व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा। स्कोर में बदलाव, स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 8 रन स्कोर बोर्ड पर। डॉक्टर खाड़ी डीएन नगर और गाउदेवी गाउटन के बीच आज के दिन का बहुत महत्वपूर्ण मुकाबला। दर्शक काफी संख्या में मौजूद है सप्ताह मैदान के ऊपर। ये भी दूर चले गए। प्लान वही है, खास करके चतुर जब ऑनसेट पर तगड़ी बल्लेबाजी करते तो उनके आंखों से दूर गेंदबाजी करनी है और वो प्लान एक गेंद पर तो सक्सेसफुल हुआ, लेकिन दूसरी 2 गेंदों ऐसी थी जो काफी ऑफ स्टंप के बाहर थी और अंपायर ने व्हाइट बॉल का इशारा किया था। भावेश नायर, अमर साठे, ये 2 मशहूर अंपायर मैदान के अंदर हैं। स्ट्राइकर इन पर चतुर और ऑडियंस से गेंदबाजी कर रहे संकेत पाटिल। ज्यादा आगे वाइड यॉर्कर करने का प्रयास। दोबारा आप देख सकते हैं भावेश नायर वाइड बॉल का इशारा कर रहे हैं। संकेत पाटिल को ये गेंद डालनी पड़ेगी दोबारा। अब कंट्रोल नहीं है। प्लान आप बिल्कुल बना रहे, योजना आप बना रहे, लेकिन योजना के अनुसार गेंदबाजी करना वो भी कला है। बैकअप हैंड गेंदबाजी कर रहे हैं। टप्पा खाते गेंद नीचे रही है। इस बार कट करने का प्रयास है, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर रुका हुआ फिलहाल 10 रन मगर किसी नुकसान के। प्रारंभिक बल्लेबाज रोहित नार्वेकर और दीप। नक्कीच खूप चांगल्या प्रकारची आपण बॅटिंग, मात्र गोलंदाज देखील तितकाच चांगला। प्रॉपर टायमिंग अजून एक। या अगोदर थोडासा बॉल दुरून फिरवत होते, आता मात्र दोन्ही अगोदर जर आपण पाहिलं तर शॉर्ट बॉल जो पूल केला आणि थोडासा पुढे टाकलेला बॉल होता, ज्याला चांगलं टायमिंग आणि समय साधना पाहायला मिळाली। चेंडू सीमा पार, षटकार। धाव संख्या 16 राजू, इस ओवर में 2 छक्के रोहित नार्वेकर के बल्ले से आए और वो 2 बिंदी गेंदे भी हैं। दीप को बल्लेबाजी करने का ज्यादा मौका नहीं मिला। एक अच्छी कॉन्टेस्ट इस मुकाबले में। आज के दिन का अहम मुकाबला गाउदेवी गाउठान उरन और डॉक्टर खाने डीएन नगर के बीच। संकेत का यह ओवर अभी तक अगर देखें तो 4 गेंदों का खेल हुआ है। व्हाइट बॉल भी है, मिस्टर इस्सा भी है। रोहित नार्वेकर ऑन स्ट्राइक। ऑन साइड पर पुल करना चाहते हैं तो जो उनका पसंदीदा स्ट्रोक है। इस बार टाइमिंग अच्छा नहीं कर पाए, दायरे के अंदर गेंद को फील्ड किया गया, रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर 16 पर रुका हुआ, 16 रन बगैर किसी नुकसान के। चांगली स्टार्ट आहे पहिल्या ओव्हर्स मध्ये। स्ट्राइकला रोहित, बघूया शेवट गोड करतोय का पहिल्या षटकातील। ओ पहिला बॉल जो ऑफ कटर होता त्याप्रमाणेच
हा बॉल छान फिरवला, कंट्रोल छान होता. पहिलं षटक संपतंय. धावसंख्या टोटल आपल्याला पाहायला मिळते 16 धावा. धावसंख्या 16. प्रेक्षक झालेत गोळा आणि याची देही याची डोळा. आपण पाहतोय नॉ स्टार चषक 2026च्या 5व्या पर्वाचा दैदिप्यमान सोहळा. डॉक्टर खाडे यांचं देखील हार्दिक स्वागत. DN नगर अंधेरी संघ आपण पाहत आहोत आणि त्यांच्या समोर आहे गावदेवी गावठाणे. या दोन संघांमध्ये अतिशय अटीतडीची लढत पाहायला मिळेल सर. राजू, धावसंख्या झाले 16, प्रेक्षक झालेत गोळा आणि या सामन्यावरती आहे सर्वांचा डोळा. अत्यंत महत्वाचा सामना आहे. येस, नक्कीच या सामन्यावरती सर्व प्रेक्षकांचा देखील डोळा आहे. कारण मगाचा आपण सामना पाहिला असं वाटलं होतं शेवटपर्यंत किल्ला लढेल, झुंज देतील. मात्र आपण पाहिलं अर्जुन कंधारी फाउंडेशन AB सामर्थ्य जो उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेला पहिला संघ दुसऱ्या आपण दिवसातील पाहिला. गोलंदाज तयार होतोय षटक क्रमांक दुसरा घेऊन आदित्य. AB सामर्थ्य अर्जुन कंधारी फाउंडेशन विरुद्ध गावदेवी गावठाणे. आदित्य या गोलंदाजाला आपण पाहतोय. समोर आहे दीप चव्हाण. DN नगर अंधेरीचा अजून एक आक्रमक फलंदाज डॉक्टर खाडे 11 साठी आपलं प्रतिनिधित्व करतोय. शीतलादेवी बॉईज नेहमीच प्रसाद झगडे यांचं ज्या प्रकारचं योगदान, राजा यांनी तयार केलेल्या नवनवीन खेळाडूंचं योगदान. सध्या जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारचं क्रिकेट आहे आणि या मैदानावर काही दिवसांपूर्वी KVSC मॉन्सून धमाकामध्ये आक्रमक बॅटिंग, भर पावसात केलेली बॅटिंग कोणी विसरणार नाही. तोच दीप स्ट्राईकला सज्ज. गोलंदाज आदित्य लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. जलद गतीने ऑफस्टम्पच्या खूप बाहेर. पंचांचा इशारा आहे नो. जवळपास स्लीप मध्ये बॉल गेलेला आहे सर. राजू, सबसे बड़ी बात है बहुत सारे खिलाड़ी आए हैं यहाँ जो टेनिस क्रिकेट में अपना जलवा देखा है, बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते हैं. मंगेश वैती को मैंने देखा नहीं है अभी तक, जो बारिश में धुआंधार बल्लेबाजी करते हैं. नौस्तर चषक और रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में जब मूसलाधार बारिश आ रही थी और उस वक्त इन्होंने जो बल्लेबाजी की थी ना, जैसे जैसे बारिश बढ़ती गई वैसे वैसे और निखर कर आए मंगेश वैती. वो कहाँ हैं? ढूंढना पडेगा कारण यावर्षी ते नाही आहेत. आपण पाहतोय कारण रॉयल स्टोन बिक्रोलियन्स या संघासाठी नेहमीच प्रतिनिधित्व करते आणि एक चांगली आठवण तुम्ही करून दिलीत. गेल्या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारचं क्रिकेट ते खेळले होते, 44 ते 45 धावा आणि भर पावसामध्ये केलेली ती तुफानी खेळी, एक पेटन स्ट्रोक आपण त्यांचे पाहिले तर आपल्याला पाहायला मिळतो तो मंगेश वैती. स्ट्राईकला दीप. आदित्य गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. समोरच्या दिशेला खेळायचं होतं. ज्या प्रकारची स्विंग ऑफ द बॅट आपण पाहिले. चेंडू आता डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. हळूहळू कमबॅक करतात गोलंदाज देखील. राजू, इस मुकाबले में बल्लेबाजों का ट्रिगर मूवमेंट खास करके जब दीप बल्लेबाजी कर रहे हैं ना, तो उनका पिछला पैर स्टंप की तरफ जा रहा है या तो वो ऑफ स्टंप की तरफ आ रहे हैं, शफल होके खेल रहे हैं या डीप इन द क्रीज जाके खेल रहे हैं. टेनिस क्रिकेट .in पर आप देख सकते हैं. साई जी इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं जो बहुत बढ़िया काम कर रहे हैं टेनिस क्रिकेट .in के लिए. और दूसरी तरफ गेंदबाजी करते हुए आदित्य ने अभी तक बढ़िया गेंदबाजी की है. अब मजा आएगा. आदित्य के सामने चतुर है और चतुर ने इस सतह पर हमेशा जबरदस्त बल्लेबाजी की है. अब अभी तक आदित्य का ये ओवर कारगर साबित हुआ है. दुर्बल एंड से, रोड एंड से गेंदबाजी कर रहे गेंदबाज आदित्य. पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी, थोड़ा सा फील्डिंग में बदलाव किया गया. अब फिलहाल डीप कवर पॉइंट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी या एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी तैनात. मिड ऑफ दायरे के अंदर पैर पकड़ने की कोशिश. अमर साठे हमारी तरफ बढ़ते हुए व्हाइट बॉल का इशारा करते हुए और व्हाइट बॉल के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या 19 ऑन द बोर्ड. वायू 11 बोनकोडे संघाला आपण पाहिलं ज्या प्रकारची टीम मधले खेळाडू होते. प्रत्येकाने दिलेला परफॉर्मन्स कोणी विसरू शकणार नाही. आता देखील आपण पाहतोय ज्या प्रकारची गोलंदाजी करणारी टीम जी आहे त्या संघाकडे देखील चांगले खेळाडू आहेत. पुढचा बॉल राऊंड द विकेट. फुल टॉस, त्यावर आक्रमण. चेंडू डी स्क्वेअर लेगच्यावरून आक्रमक उत्तुंग षटकार. 6 धावा. चतुर की बल्लेबाजी गजब की है. फुल टॉस अगर मिलेगा तो वो कहां छोड़ने वाले हैं और कहां सिंगल लेने वाले हैं. आत्मविश्वास देखिए, टाइमिंग देखिए, एक बार फिर बैट स्विंग देखिए. चतुर का बल्ला बोलता हुआ गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया दे घुमा के और इस चक्के के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या 25 रन स्कोर बोर्ड पर ओवर दूसरा प्रगति पर. रोहित खेल रहे 7 गेंद में 18 पर
और दीप ने 1 रन बनाए, 3 गेंदों का सामना किया। खास करके इस मुकाबले रोहित नार्वेकर का स्ट्राइक रेट जो है ना वो 257 का है। बहुत ही लाजवाब पारी वो खेल रहे हैं अपनी टीम के लिए। खूप सुंदर बॅटिंग आणि गेल्या वर्षी देखील ताई पॅकर्स पालघर संघासाठी याच मैदानावर एक आक्रमक खेळी केली होती. काल देखील ती आठवण झाली ज्यावेळेस करण मोरे बॅटिंगला आले होते. विनायक भुईर होते. आदित्य यांच्यावरती आक्रमण आपण पाहतोय राऊंड द विकेट. आता मात्र बॅट ज्या पद्धतीने तळपते अजून एक चेंडू सीमा पार. आडव्या बॅटने समोर कोण खेळू शकतो? हा खेळू शकतो. नाव आहे रोहित नार्वेकर चतुर. किशन देवेंद्र को मैंने देखा था एसपी के खिलाड़ी इस तरह के स्ट्रोक खेलते हुए। आज चतुर नार्वेकर बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। ये चाबुक शॉट था, टप्पा खाते उछाल मिला और थोड़ा इंतजार किया, पोजीशन में आए और गेंद को वाइड लगा, बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया रोहित नार्वेकर ने। बेहतरीन पारी खेल रहे। कुल मिलाकर रोहित नार्वेकर की अगर बात करें तो 8 गेंदों में 24 पर खेल रहे। स्ट्राइक रेट इनका 300 का है। स्कोर 31 बगैर किसी नुकसान के। डॉक्टर खाने डीएन नगर गाउदेवी गाउटन और डीएन नगर के बीच बहुत बड़ा मुकाबला। ये बढ़िया लाइन, टप्पा खाते गेंद नीचे रही है। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, क्या बल्ला लगा वो देखना बहुत जरूरी है। गेंद पीछे चली गई है। अमर साठे बीच मैदान पर अंपायरिंग कर रहे हैं। अगर उनका कोई इशारा नहीं इसका मतलब बल्ला लगा है, बिल्कुल बल्ला लगा और इसके कारण ये रन ना बिल्कुल जाएगा रोहित के खाते में। स्कोर रोहित का 25, टीम का 32 रन बगैर किसी नुकसान के। खूप सुंदर बॅटिंग आपण पाहतोय आतापर्यंत. रोहित नार्वेकर यांची बॅट तळपते मात्र समोर आहे दीप चव्हाण. हा देखील तितकाच घातक फलंदाज. गोलंदाजाला देखील चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. लेंथ कंट्रोल नियंत्रण आवश्यक आहे. दुसरं षटक सुरू आणि खूप चांगली सुरुवात. ओ फिरवलेला बॉल स्लोअर वन, छान कंट्रोल गोलंदाजी. आताच म्हटलं त्याप्रमाणे शेवट होतोय या दुसऱ्या षटकाचा आणि धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 33. 32 रन स्कोरबोर्ड पर है और एक्शन रिप्ले देखिए tenniscricket.in पर। जब दीप बल्लेबाजी कर रहे हैं ना तब जाकर बॉल डिलीवर होने से पहले वो ऑफ स्टंप के बाहर आ रहे, शफल हो रहे। इसका मतलब क्या है? आप गेंदबाज के लिए टेलीग्राम दे रहे, टेलीग्राम मिल रहा है बॉल डिलीवर करने के लिए, रिलीज करने के लिए। तो दीप अभी भी संघर्ष कर रहे हैं बीच मैदान पर और रोहित नार्वेकर ने स्टार्ट अच्छा नहीं किया लेकिन बीच बीच में जो छक्के आए ना उसका फायदा उनको मिल रहा है। आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर ना स्कोर 32 पर नॉट। 32 धावा बिनबाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाज उंचपुराचा हा गोलंदाज. आपण त्याचे शोल्डर पाहिले तर आपल्याला पाहायला मिळते शुभमला या ठिकाणी आक्रमकता दाखवावी लागेल गोलंदाजीमध्ये कारण उंच बांध्याचा हा खेळाडू आहे. आपण कित्येक असे गोलंदाज पाहिले ज्यांची उंची सर असते मात्र ज्या प्रकारे शोल्डर जर त्यांचे छान असतील तर निश्चितच बॉल चांगला पिचअप करू शकतात. जसं बिलालला आपण पाहतो चिदा कॅम्पचा. आणि आता डावखुरा शुभम येतोय. पहिलाच बॉल मिड ऑफला खेळाडू आहे, मिस फिल्डिंग होते. क्षेत्ररक्षक आहेत डीपला लॉंग ऑफ. धावसंख्या 33. एक्स्ट्रा कवर पर थोड़ी सी खराब फील्डिंग हुआ और इसका फायदा मिला रोहित को। रोहित नार्वेकर इस सिंगल के साथ पहुंच चुके। 26 पर 10 गेंदों का सामना किया। 260 का इनका स्ट्राइक रेट है। स्कोर 33 रन बगैर किसी नुकसान के। ओवर तीसरा प्रगति पर शुभम का बहुत महत्वपूर्ण ओवर। दीप ऑन स्ट्राइक। एक ही तरीका है, बार बार एक ही तरीका दीप का है। बॉल रिलीज करने से पहले आपका पिछला पैर या तो स्टंप की तरफ जा रहा है या आपका जो पैर है ना वो चौथे स्टंप की तरफ आ रहा है। आप शफल होकर खेलना चाह रहे हैं, घुसकर मारने की कोशिश कर रहे हैं या डीप इन द क्रीज जाके वो शॉट खेलने का प्रयास कर रहे हैं और वहां फायदा जो है ना वो गेंदबाज को मिल रहा है। बहुत अच्छे कंट्रोल के साथ गेंदबाजी शुभम द्वारा। अगदी बरोबर सर. आपण मार्मिक विश्लेषण केलेलं आहे कारण या अगोदर देखील त्याच प्रकारचा फटका आपण त्याची पुनरावृत्ती करताना पाहिलं आणि ऑफ स्टंपवर शफल केल्यानंतर गोलंदाजाला ती संधी मिळते. बघूया समोर आता डावखुरा फलंदाज. फुल टॉस मिस होतोय आणि सोपा झेल बाद होतोय तो म्हणजेच रोहित नार्वेकर. चतुर बॅक टू द पॅव्हलियन. द फर्स्ट विकेट डाउन. डॉक्टर खाड़े 11 डीएन नगर अंधेरी. राजू क्या होता है जब दो बल्लेबाज मैदान के अंदर है, एक तरफ आक्रमण हो रहा है तो दूसरी तरफ से सिंगल आना चाहिए। अगर वो सिंगल नहीं आएगा तो जो बेहतरीन बल्लेबाजी करने वाला बल्लेबाज है ना उनके ऊपर प्रेशर आएगा। ये तो फुल टॉस गेंद थी, ये खुशियां आपके लिए आई थी और उसके बावजूद एक सेट बल्लेबाज वो बड़ा स्ट्रोक नहीं खेल पाया। रोहित नार्वेकर एक ऐसी गेंद जहां छक्का आना चाहिए था वहां आपका विकेट गिर गया। शुभम को सफलता मिली है, ये बहुत बड़ा झटका लगा है डीएन नगर टीम को। नक्कीच आपण योग्य म्हणालात की एका बाजूने सिंगल देखील चालू राहणं गरजेचं आहे
प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार म्हणजे क्रिकेट नाही, मात्र धावता धावफलक होणं, चालता राहणं देखील आवश्यक आहे. काल आपण किरण पाटीलची गोलंदाजी पाहिली, ज्यावेळेस त्याने 2 धावा देऊन ज्या प्रकारची विकेट्स मिळवल्या, सर्वोत्तम षटक आपण म्हटलं होतं. आणि आज देखील आपण पाहतोय ज्या प्रकारे शुभम गोलंदाजी करतोय, फलंदाजाचं टेम्परामेंट निश्चित चेक करतोय आणि त्यानुसार गोलंदाजीमध्ये आमूलाग्र बदल करताना पाहायला मिळतोय. आणि बॅटिंगला आलाय मुसा, आक्रमक फलंदाज. याच्या बॅटला बॉल लागले तर हा देखील खूप लांब लचक षटकार खेचू शकतो, ही ओळख आहे त्याची. पहिलाच बॉल मिळालाय रेंजमध्ये, काऊखान्याच्या दिशेने मारलेला फटका. डीपला खेळाडू आहेत, एक धाव तर पूर्ण केली, जोपर्यंत कॉल करतील. मुसा थोडंसं वेट करतायत आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल हळूहळू. धावसंख्या 35. बहुत ही क्रुशियल मुकाबला है बीच मैदान पर। एजाज कुरैशी और कृष्णा लक्ष्मण सातवें को मैंने देखा था, बहुत साल से प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर इनका प्रदर्शन लाजवाब रहा है। तो उसी तरह से एक अच्छा दोनों का बॉन्डिंग होना चाहिए बतौर प्रारंभिक बल्लेबाज। बैकफुट पर जाके ऑन साइड पर खेल दिया। चतुर और दीप जब बल्लेबाजी कर रहे हैं ना, तो वो साझेदारी जरूर बनी है, लेकिन उसमें डोमिनेट किया था नार्वेकर ने। दीप संघर्ष कर रहे थे, वो जो विकेट गिरा ना फुल टॉस पर, मुझे वहां लग रहा है एक बार वो थोड़ा परेशानी हुई और वो शुभम को सफलता मिली। अब जिम्मेदारी दीप की है, मुसा की है, यहां से वो साझेदारी बनाए और शुभम एक विकेट के तलाश में है। नक्कीच काल आपण 65 पाहिले. प्रशांत घरतने ज्या प्रकारे अमित नाईक बरोबर पार्टनरशिप केली, तीच आवश्यकता या ठिकाणी. अतिशय चांगली गोलंदाजी, उंच पुरा असा गोलंदाज, सुंदर गोलंदाजी. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिलेल्या, एकदा जोरदार टाळ्या होत्या. अप्रतिम गोलंदाजी. शुभम उंच बांधायचा आहे, ज्या प्रकारचे शोल्डर ब्रॉड आहेत आणि ज्या टप्प्यावर गोलंदाजी केले, खूप चांगले व्हेरिएशन, अचूक टप्पा, अचूक दिशा, योग्य नियंत्रण. काल सर आपण पाहिलं होतं ज्यावेळेस प्रशांत घरत आणि थोडेसे स्ट्रगल करत होते, त्यानंतर अमित नाईकने 2 षटकार मारले लगातार आणि त्यानंतर एक मोमेंटम स्टार्ट झाला आणि त्यानंतर शेवट 95 धावा कुठल्या होत्या. तब्बल आपण पाहिलं तर उर्वरित 2 ते 3 ओव्हर्समध्ये दोघांनी घणाघाती हल्ला चढवला होता. 53 रन बनाए थे दोनों बल्लेबाजों ने आखिर के 2 ओवर में, और वहां से वो कहानी जो है ना अपोनेंट टीम के लिए पॉजिटिव भी आपने देखी है। स्कोर फिलहाल 36 पर 1, 3 ओवर का खेल समाप्त हुआ। ये 12 गेंदें बहुत महत्वपूर्ण है और इस मैच में संघर्षपूर्ण पारी खेल रहे हैं बल्लेबाज दीप। मुसा के ऊपर दारोमदार बहुत बेहतरीन खिलाड़ी है, फ्रंट पर एक अच्छा स्ट्रोक इन्होंने खेल दिया था ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री की तरफ। अब रोहित को बुलाया गया, रोहित का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है और ये टीम का चौथा ओवर है। आज के दिन का एक संघर्षपूर्ण मुकाबला। रोहित के ऊपर दारोमदार, दीप की तरह 2 पर 6 गेंदों का सामना किया, 33 का स्ट्राइक रेट है। मुसा की तरह 1 पर 2 गेंद का सामना किया, यहां से स्ट्राइक रेट। राजू, लिमिटेड ओवर में आपका स्ट्राइक रेट देखा जाता है, 5 ओवर का मुकाबला है तो आपका स्ट्राइक रेट कम से कम 250 के आसपास, 200 के ऊपर होना चाहिए। नक्कीच अगदी मार्मिक आणि योग्य बोललात आपण की आपला स्ट्राइक रेट देखील तितकाच असणं गरजेचं आहे. रोहित स्लोवर 1 मगाशी वाट पाहत होता, वाट पाहिली आणि वाट लावली. चेंडू सीमा पार, कावकर्णच्या डोक्यावरून षटकार. और जो बल्लेबाज संघर्ष कर रहे थे, जिनके रन नहीं आ रहे थे, उनके लिए आपने एक तोहफा दिया, आपने फुल टॉस दिया, तो उसका फायदा ना बल्लेबाज दीप ने उठाया। इनके पारी का पहिला छक्का। नक्कीच सुनील मोहिते साहेब, गुड आफ्टरनून, शुभ रविवार. आज एकादशी आहे, आज सर्व एन्जॉय करतायत आणि गणेश बारे साहेब असतायत बघा. योगेशजी आमचे आहेत, कुणाल केरकर आलेले आहेत, राकेश बारेजी आहेत, त्यानंतर आमचे सर्व मित्र परिवार, राजेश भट साहेब आहेत, मयूर ओवरसियर साहेब आहेत या ठिकाणी उपस्थित, रितेश शेट्टीजी, त्यानंतर सिद्धेश्वर बॉईज, सर्व एन्जॉय करतायत या नॉस्टा चषकाचं हे 5वं पर्व. 42 पर 1, चौथा ओवर प्रगति पर है। टप्पा खाने के बाद थोड़ा सा घुमा मिला, बल्ले का बाहरी किनारा, फ्लाइंग स्टिक पर जो खिलाड़ी है थोड़ा संघर्ष कर रहे हैं, फंबल का फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाज। स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 43, 1 विकेट के नुकसान पर चौथा ओवर प्रगति पर है। अभी फिलहाल इस मुकाबले में मुसा के तरह 1 पर, दीप के तरह 8 गेंदों में 9 रन। अब इनका स्ट्राइक रेट 100 के पार चला गया, 112 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी कर रहे हैं। पुढचा बॉल मुसासाठी, गॅप शोधून काढलेला, बघूया दोघांना, बेदा चेंडू सीमा पार, अजून एक खणखणीत चौकार. मुसा, वाह क्या बल्लेबाजी कर रहे हैं, इनका स्ट्राइक रेट बहुत अच्छा है, उसके साथ शॉट सिलेक्शन। जब इन्होंने पहली गेंद का सामना किया तो राजू फ्रंट फुट पर खेले, अभी फिलहाल थोड़ा सा इंतजार किया, उनको पता है कि मिड विकेट और जो स्क्वायर लेग का खिलाड़ी का है और वो फासला क्या है, फासला का है, वो फासले में गेंद को खेला गया।
बहुत ही शानदार बल्लेबाजी मूसा कर रहे हैं। स्कोर 47 पर 1। चौथा ओवर प्रगति पर है। गेंदबाजी कर रहे रोहित। दोपहर का सत्र चल रहा है। दर्शक काफी संख्या में मौजूद है। ऑन साइड पर लॉन्ग ऑन है, उसके साथ काउ कॉर्नर, मिड विकेट और अब फिलहाल स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ खिलाड़ी। ऑन साइड पर मुसा के लिए फैली हुई फील्ड, पॉइंट, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ, ये 3 खिलाड़ी आप देख रहे हैं तो दायरे के अंदर। कंट्रोल के साथ शॉट ऑन साइड पर खेल दिया। बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। गेंद को बाउंड्री लाइन की तरफ खेल दिया था मुसा ने। ये देखिए आगे अच्छा खेल रहे, पीछे अच्छा खेल रहे। गेंद के मिनट के हिसाब से मुसा द्वारा बल्लेबाजी। जब आप इस तरह से बल्लेबाजी करते हैं ना तो राजू गेंदबाज के लिए परेशानी होती है। या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर सुरेश भाई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं पण आपण हार्दिक स्वागत करूया। सुरेश भाई आपका भी हार्दिक स्वागत। पुढचा चेंडू समोरच्या दिशेला, मात्र आता खेळाडू येतोय, वन हँडेड नाही, चेंडू सीमा पार, अजून एक दर्जेदार चौकार। बल्लेबाज दीप के लिए आपने मौका दिया, खास करके इस ओवर में गेंदबाज रोहित ने जो संघर्ष कर रहे थे, जो रन नहीं बना रहे थे, दबाव में थे, एक फुल टॉस गेंद ने अब बल्लेबाज का कॉन्फिडेंस बढ़ गया। इस बार फ्रंट फुट पर खेला, जो हर बार बैकफुट पर खेलते थे अब फ्रंट फुट पर आए और अच्छा स्ट्रोक, टाइमिंग और प्लेसमेंट लाजवाब। दीप की गाड़ी पटरी पर, चौथा ओवर प्रगति पर है और डॉक्टर खाड़े डीएन नगर टीम ने 50 का आंकड़ा भी पूरा किया। 50 रन पूरे हुए, स्कोर 52 रन, 1 विकेट के नुकसान पर। मगाशी आपण म्हणालात की 53 धावा 2 ओव्हर्समध्ये आल्या होत्या। हे दोघं देखील चांगले पार्टनरशिप करत आहेत। बिहाइंड द विकेट सिंगल मिळणार आहे, मात्र आतमध्ये आलं तर पळून काढायचे आहेत। एक धाव आपण पाहत आहोत। 4 मोठे फ्लेक्स आहेत। सन्माननीय विद्यमान मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे सन्माननीय खासदार आपण पाहतोय पियुष गोयल साहेब, जनसेवक आणि संसद रत्न पुरस्काराने सन्मानित सन्माननीय गोपाळ शेट्टी साहेब, त्याचप्रमाणे बोरिवली विधानसभा आमदार संजय उपाध्यायजी आणि खूप छान असं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतो सर। देखिए 5 ओवर के बाद टॉस किया जाएगा तो थोड़ा इंतजार कीजिए। एनपी स्पोर्ट और शिवम 11 शिपा स्ट्राइकर, जब शिपा स्ट्राइकर की टीम आई है ना तो समर्थन भी बहुत ज्यादा मिलेगा। शिपा स्ट्राइकर आपका स्वागत है। ओवर की बात करें तो ये चौथा ओवर समाप्त हुआ, अभी 6 गेंदों के बाद टॉस किया जाएगा। शिपा स्ट्राइकर, उनके गांव के बहुत सारे दर्शक जो है ना आज आए हैं। ऑन साइड पर गेंद को खेला गया, दायरे के अंदर खिलाड़ी डायरेक्ट हिट करने की कोशिश मिडॉन के खिलाड़ी द्वारा होनी चाहिए थी, क्योंकि कवर करने के लिए बॉलर है, विकेट कीपर है, उसके साथ फ्लाइंग ट्रिप का खिलाड़ी है, पॉइंट का खिलाड़ी है। आप जोखिम ले सकते थे लेकिन खुद के ऊपर काबू रखा। क्रिकेट में संयम होना बहुत जरूरी है, कब जाकर आपको टारगेट करना है वो एक बार फिर आपको पता होना चाहिए। बहुत ही अच्छा खेल मैदान के अंदर, स्कोर 54, 1 विकेट के नुकसान पर। हवा में गेंद को खेला गया, पॉइंट पर खिलाड़ी मौजूद। दीप की पारी समाप्त। इस मुकाबले में डीएन नगर के उम्मीदों को दूसरा झटका, बहुत महत्वपूर्ण सफलता मिली है शुभम को। एक लंबा ओवर था, महंगा ओवर था, उस ओवर में दीप की सफलता मिली है शुभम को। नक्कीच एक मोठा उलटफेर पाहायला मिळू शकतो, कारण ज्या रन रेटने धावसंख्या होत होती आणि मगाशी आपण पाहिले की ऑन साइडला देखील तितका समोर देखील चांगला खेळतो आणि उत्तर मुंबईमध्ये वेगवेगळ्या अशा मोठ्या इनिंग्स या खेळाडूच्या आहेत आणि जो मिस टाइम झाला फटका आणि म्हणून टॉपेज सहज झेल बाद झाले ते म्हणजे पॉइंटला नवीन बॅटरवर जबाबदारी। मात्र मुसा आपला लकीएस्ट मार्क्स काय त्याचा आणि त्याच्यावर जबाबदारी आता मोठी असेल। एनपी स्पोर्ट परिपैकर आपको टॉस के लिए आना है। शुभम शिपा स्ट्राइकर के कप्तान पहुंच चुके हैं। एनपी स्पोर्ट परिपैकर आपको टॉस के लिए आना है। शिपा स्ट्राइकर के कप्तान अभी तक नहीं आए हैं, एनपी स्पोर्ट के कप्तान पहुंच चुके हैं। शिपा स्ट्राइकर आइए टॉस के लिए। 54, 2 विकेट के नुकसान पर। यॉर्क किया गया था, खोद के निकाला ऑन साइड पर, दायरे के अंदर गेंद को फील्ड किया जाएगा। 1 रन देने का अवसर बल्लेबाजों के लिए, सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी। 5वां ओवर, 3 गेंदों का खेल शेष है, स्कोर 55 पर 2, 55 रन, 2 विकेट के नुकसान पर। धाव संख्या 55, 2 गडी बाद। तो शुभम उंच पुरा असा या अगोदर 3 धावांचं षटक टाकलंय आणि या ओव्हर मध्ये बघूया मुसा कशा प्रकारे सामोरं जातोय। मुसाच्या बॅट मधून आलेला आहे मिनी ऑलिव्ह, मात्र त्या ठिकाणी बाद होतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने। मुसा बाद होतोय आणि मोठा धक्का बसू शकतो आता डॉक्टर खाडे 11 डीएन नगर अंधेरी संघाला, कारण मुसा हा असा खेळाडू होता कधी सामन्याचं चित्र बदलवणारा, मात्र तो बाद होतोय। एनपी स्पोर्टचे कॅप्टन आलेले आहेत, मी विनंती करतोय शिवम 11 शिफा स्ट्रायकर्स राज गोठणकर आपणच येत आहे का?
येस, राज गोठणकर आलेले आहेत, त्यामुळे दोन्ही कॅप्टन या ठिकाणी सज्ज आहेत. मी सन्मान्य गणेश बारे साहेबांना विनंती करेन की पुढील सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. 2 बॉल म्हणजे इनिंग संपल्यानंतर आपण टॉस घेऊ. आकाश दातकर, मॅन फ्रॉम वर्सोवा. या अगोदर आपण मेहताबला पाहिलं होतं वर्सोवाच्या. त्याचप्रमाणे आपण अशा वेगवेगळ्या खेळाडूंना पाहतोय जे नक्कीच या ठिकाणी आपलं योगदान देत आहेत. वर्सोवाच आपण उमरला देखील पाहिलं, मॅन ऑफ द मॅच या मागील सामन्यातील. आणि 2 चेंडू आहेत. मगाशी आपण पाहिलं की जी पार्टनरशिप किती महत्त्वाची होती. रोहित बाद झाला आज, फुलटॉस बॉल ज्याच्यावर त्याने मिस केलं. आज आपण विनयला पाहिलं, त्याची बॅट तुटली मात्र तो देखील फुलटॉस बॉलवरच आउट झाला. डावखुरे बॅटर थोडेसे आपण अपयशी पाहतो. मात्र काल ज्या प्रकारे भावेश पवारला आपण पाहिलं, इश्तियाकला पाहिलं, काल जबरदस्त बॅटिंग. आज देखील ती शक्यता आहे. 55-3, 2 गेंदों का खेल आना बाकी है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज शुभम तैयार, नए बैटर आए बल्लेबाजी करने के लिए आकाश. इस्टा कमर की तरफ गेंद को खेला गया, डायरेक्ट हिट करने का अवसर. और अगर गेंदबाज इस गेंद को अच्छी तरह से गैदर करते तो बल्लेबाज के लिए खतरे की घंटी बज रही थी. आकाश का काम तमाम हो सकता था. अब तक 56, 3 विकेट के नुकसान पर 5वां ओवर है और आखिरी गेंद शेष है. आखिरी गेंद शेष, दोनों को लेगी विशेष. ब्रिजेश, गोरेगावचे असे खेळाडू आपण पाहतोय. ब्रिजेश, ओ व्हाट अ शॉट. ओळख आहे. उझेरला तुम्ही पाहिलं असेल, रिषभला त्यांच्याच पंक्तीमध्ये बसणारा, त्याच लिस्ट मधला हा खेळाडू ब्रिजेश. एकच मिळाला बॉल, मात्र अप्रतिम फटका, षटकार. आखिरी गेंद शेष, वो थी विशेष. मैदान के अंदर जबरदस्त स्ट्रोक खेला खिलाड़ी है मिस्टर ब्रिजेश. ब्रिजेश ने जबरदस्त स्ट्रोक खेला, शानदार स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री की तरफ और लाजवाब एंड किया गया. अब जाकर स्कोर 62 रन, 3 विकेट के नुकसान पर 5 ओवर का खेल समाप्त हुआ. अब जीतने के लिए 63 रनों की जरूरत है. 63 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है वो आने वाला वक्त बताएगा. ये कहानी बताने के लिए हम वापस स्टूडियो में आएंगे, लेकिन अब समय हो गया है टॉस का. बॉस 2 टीमें वहां मौजूद है. एनपी स्पोर्ट, शिवम 11 शिपा स्ट्राइकर, और हमारे साथ जुड़ेंगे हमारे साथी कमेंटेटर मनीष पाटिल. धन्यवाद प्रशांत सर, धन्यवाद राजेश सर. टॉस पहिल्या फेरीतल्या 4थ्या सामन्याचा होतोय. शिवम 11 शिपा स्ट्रायकर्स, एनपी स्पोर्ट्स परिपेकर्स. हेड और टेल असा कॉल तुम्हाला द्यायचा आहे. कोण देईल कॉल? चला. टेल्स इज द कॉल. आणि नाणेफेक जिंकलेली आहे. हेड बोलले, अच्छा हेड. चला. एनपी स्पोर्ट्स परिपेकर्सने नाणेफेक हरले, पण शिफा स्ट्रायकर्स शिव 11ने नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही सुद्धा. फिल्डिंग करणार आहात. तर टीम मुंबई ठाणा मिक्स टीम असेल की त्या बाहेरचे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील? नाही नाही, आमचे सगळे प्लेयर मुंबईचेच खेळत आहेत. काय सांगशील नॉस्टार बद्दल? दरवर्षी आपण खेळत आहे, तर आपला अनुभव कसा राहिलाय? स्पर्धा खूप छान असते आणि एन्जॉय करतो सगळे. बोरिवलीला पण खूप एक टुर्नामेंट चालू आहे, पण सगळ्यात जास्त पब्लिक ह्याच टुर्नामेंटला असते. हा आहे प्रतिसाद आमच्या खेळाडूंचा. आणि आता पाहूया, प्रतिसाद ऐकूया भार्गवचा. भार्गव, फलंदाजी करायची एनपी स्पोर्ट्स परिपेकरची कॅप्टन्सी तुम्हाला मिळाली आणि या सीझनमध्ये खूप चांगला खेळ एनपी स्पोर्ट्स परिपेकरचा राहिलाय. फलंदाजी करायची, कसं पाहतो या निर्णयाकडे? आम्ही प्रथम तर जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू आणि जास्तीत म्हणजे टार्गेट द्यायचा प्रयत्न करू जास्ती करू. संघाचा लीडर जेव्हा तुमच्या संघात नाहीये, अशा वेळेला त्या लीडरला समर्पित करणारी खेळी आज संघाकडून झाली पाहिजे, तर काय सांगशील आपल्या एकूण मेंबर्सला? संघाचा लीडर म्हणजे काय नाही, आता आम्ही 4-5 टुर्नामेंट झालं एकच टीम खेळतो सगळी, तर आमचं टीम बॉन्डिंग चांगली आहे, तर आम्ही प्रयत्न करू का चांगला करायचा. महत्वाचा शब्द टीम बॉन्डिंग. ही टीम बॉन्डिंग एनपी स्पोर्ट्स परिपेकरशी आपण सातत्याने पाहतोय, तर मजा येईल या मॅच मध्ये अशी खात्री मला दोन्ही कॅप्टनच्या चेहऱ्याकडे पाहून वाटते. शिवम 11 शिपा स्ट्रायकर्स नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण फलंदाजी करतील एनपी स्पोर्ट्स परिपेकर्स. दोन्ही सगळ्या शुभेच्छा. आपण आहात tenniscricket.in वर पाहतोय नॉस्टार चषक. शुक्रिया मनीष. सिक्का उछला, शिपा स्ट्राइकर के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई हम गेंदबाजी करेंगे और परिपैकर को करने बल्लेबाजी. बैटर मैदान के अंदर आनी चाहिए, समय बहुत इंपॉर्टेंट है. धन्यवाद. तर टॉस जिंकलेला आहे राज, शिवम 11 शिफा स्ट्रायकर्स. आणि राज, आपण पहिली फिल्डिंग करणार आहात ना? राज, राज फिल्डिंग.
एन्जॉय करतायत साई आमचे मॅनेजमेंट व्यवस्था पाहणारे. बघा सकाळपासून तो येतो इथे 7ला, मेहनत एवढी चालू असते. राजू पंडित साहेब आपलं हार्दिक स्वागत. मात्र त्याला विचार करावा लागतो की नाश्ता कधी करायचा आहे. आत्ता थोडासा रिलॅक्स होऊन तो नाश्ता करतोय साई. कधी कधी 3:30-4 वाजता तो म्हणतो अरे जेवण आता करूया का. म्हणजे ही मेहनत असते. बबन दादा, गुरव, आपण यांना पाहतोय, अजय आहे, मिलिंद आहे आमचा. मिलिंद देखील बघतोय. बॅट आहे मात्र कमिटीला कॅच पकडलं तर नाही आहे. काल प्रयत्न आमच्या आऊने पण केला, मात्र आऊ म्हणतो ठीक आहे मला संगीत खुर्ची खेळायची नाही आहे. सर्व गोष्टी होत आहेत मैदानात. आणि आता डॉक्टर खाडे 11 DN नगर अंधेरी संघाला त्या 62 धावा डिफेंड करायच्या. सर आपण लोएस्ट 44 पाहिले, मॅक्झिमम 96 पाहिलेली आहे. आणि ही जी आहे टोटल, काल ज्यावेळेस तुम्ही मॅन ऑफ द मॅचला शार्विन आला होता तेव्हा विचारलं होतं, तेव्हा तो म्हणाला 65 ही फायटिंग टोटल आहे. चला लवकर फिल्डिंग सेट करा, आम्ही काउंटडाऊन स्टार्ट करतोय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. थँक्यू राजा, थँक्यू आकाश दातकर, दीप चव्हाण, ब्रिजेश, अनुराग याला आपण पाहणार आहोत. काल बोरिवलीच्या MHBच्या स्पर्धेमध्ये अनुराग मॅन ऑफ द मॅच ठरला, ज्यावेळेस समोर आकाश चिंदारिया. त्याचप्रमाणे फरदीन काझी सारख्या संघाला पराभूत करताना अनुरागने टाकलेले षटक. आणि सानप ट्रॉफीमध्ये सर आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेस JR स्पोर्ट्स विरुद्ध बंदर पाखाडी हा सामना झाला होता त्यावेळेस याच परिसरातील सत्या स्वप्नील याने टाकलेले षटक असेल. मात्र अनुरागचं षटक महत्त्वाचं ठरलं होतं. दर्शन या ठिकाणी आपण पाहतोय ते म्हणजेच अजून एक दर्शन मांजरेकर याला देखील आपण ॲक्शनमध्ये पाहतोय. बॉलिंग अटॅकमध्ये पाहिलं अनुराग आहे, दर्शन आहे, त्यानंतर सलामीचा गोलंदाज ज्याच्यावर फार मोठी जबाबदारी असेल. 62 डिफेंड करायचे, मात्र समोर देखील तितकाच घातक संघ आहे, अनुभव आहे. मात्र जसं सर म्हणतात आपण की तुमच्यामध्ये क्षमता आहे, तुमच्यामध्ये गुणवत्ता आहे आणि त्या गुणवत्तेला न्याय देण्यासाठी तुम्हाला योग्य वेळेस योग्य व्यासपीठ निवडायचं असतं. आणि त्या व्यासपीठावर जर तुम्ही तुमच्या खेळाचं एक सुंदर प्रदर्शन केलं तर निश्चितपणे तुमच्या नावाची चर्चा होणार. नावाची चर्चा करण्यासाठी 2 फलंदाज सज्ज आहेत. डॉक्टर खाडे 11 DN नगर अंधेरी विरुद्ध गावदेवी गावठाण या 2 संघांमध्ये सुरू असलेला सामना. धावांचं लक्ष 62, गोलंदाज सज्ज. चैतन्य और सचिन प्रारंभिक बल्लेबाज हैं जिनके ऊपर दारोमदार रहेगा. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हैं वो और गेंदबाजी में इस बार कट किया और पॉइंट पर क्या छूटा. ओहो, राजू एक अच्छा स्क्वायर कट जरूर था लेकिन गेंद हवा में थी और आसान कैच पॉइंट के खिलाड़ी ने छोड़ दिया. अब ये कैच छोड़ा या मैच, ये तो आने वाला वक्त ही बताएगा. आणि कॅच कोणाची सोडलेली आहे. चैतन्य जो नेहमी सामन्यामध्ये चैतन्य निर्माण करतो, या ठिकाणी स्वतःला सांगावं लागेल. या ठिकाणी गोलंदाजाला. बॉलर नेम प्लीज. रोहित करीम, अनुभवी गोलंदाज आहे. सचिन स्ट्राईकला, डावखुरा. एक गलीमध्ये आपण आकाश दातकरला पाहतोय. यष्टीरक्षक दीप चव्हाण. शॉर्ट स्क्वेअर लेगला दर्शन. डीपला आहेत अनुराग. पुढचा बॉल. हो, अप्रतिम बॉल. खांद्याचा चांगला वापर, आगळी वेगळी शैली आहे, मात्र टप्पा अचूक. राजू गेंद हरकत कर रही है, टप्पा खाते ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद. विकेट कीपर दीप ने इस गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. बहुत ही क्रूशियल मैच है, इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए. सचिन अपना खाता तो नहीं खोल पाए, चैतन्य 1 पर केंद्र है. स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के. रहीम गेंदबाजी कर रहे रोड एंड से. फिलहाल ये मैंडेटरी पावर प्ले का ओवर है, एक ही ओवर पावर प्ले का है जहां 3 खिलाड़ी दायरे के बाहर. लेफ्ट हैंडर बल्लेबाज, स्ट्राइकर इन पर सचिन. काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद और फिलहाल वाइड बॉल का इशारा. इस बार कंट्रोल नहीं है. जब राजू आपने देखा कि लेफ्ट हैंडर मैदान के अंदर आए ना, तब उनके आंखों से दूर रखने की कोशिश हुई है. जो चतुर के साथ भी हुआ था, चतुर के साथ भी आंखों से दूर रखने की कोशिश, आंख से दूर रखने का प्रयास किया गया था. तब जाकर बहुत सारे वाइड बॉल आए थे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय करीम. पुढचा बॉल सचिन साठी. सचिन आता मात्र जागा शोधून काढलेली आहे. लॉंग ऑनला वॅकंट प्लेस, चौकार. सचिन 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 खुद के ऊपर कर यकीन, आपके भी दिन आएंगे हसीन. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक लॉन्ग ऑन बॉडी लाइन की तरफ गेंद को खेला गया
और पावर प्ले है ना, तो उसका भी फायदा उठाना जरूरी। टारगेट 63 रनों का है। फ्रंटलाइन गेंदबाजी कर रहे रहीम। पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर है, मिड ऑफ पर खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद। ऑफ स्टंप के बाहर वही परेशानी। यहां आप जब गेंदबाजी कर रहे हैं तो कंट्रोल होना बहुत जरूरी है। सोच आपकी अच्छी है लेकिन राजू दिशा पर कंट्रोल बहुत इंपॉर्टेंट है। स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के 3 गेंदों का खेल हुआ है और मैंडेटरी पावर प्ले में 3 गेंदों का खेल अभी विशेष। पहिल्या षटकामध्ये 16 धावा होत्या ज्यावेळेस डीएन नगर अंधेरी रोहितने ते 2 षटकार खेचले होते. सचिन आहे, धावसंख्या 7 आहे. पुढचा बॉल करीमचा, स्लोअर वन, चेंज ऑफ पेस होता मात्र तितका चांगला बाउन्स मिळाला. थोडासा दूर ठेवला होता बॉल बॅक ऑफ द लेंथ आणि त्यानंतर ती मिळालेली आपण उसळी पाहतोय. 1 धाव. राजू ये जो गेंद थी टप्पा खाने के बाद उछाल मिला था तो बल्लेबाज सचिन थोड़ा ऑकवर्ड पोजीशन में आए और गेंद को स्क्वायरली की तरफ खेलना चाह रहे थे. बारिश का हम बेसब्री से इंतजार कर रहे थे. बारिश, उसके बाद में वो गरम गरम चाय, उसके साथ वो भजिया. आगे आशीष कनौजिया, आगे आशीष कनौजिया. शिफा स्ट्राइकर, आज समर्थन बहुत ज्यादा मिलेगा, मजा आएगा. ये भी एक बहुत ही बेहतरीन टैलेंटेड खिलाड़ी है. राजू क्या कहना है? नक्कीच या खेळाडूबद्दल आपण काय म्हणणार, खूप टॅलेंटेड खेळाडू आहे. संधी आहे स्क्वेअर लेगला, नाही थोडासा थांबला. अगोदर ब्रिजेश निघाला होता. पहिला जो स्टार्ट होता त्याच मध्ये आला असता तर निश्चितपणे संधी मिळू शकली असती. पंच भावेश नायर आणि स्क्वेअर लेगला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला आहेत ते म्हणजेच अमर साठे आमच्याबरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऑल इंडिया मध्ये नेहमीच त्यांना मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिलेलं आहे आणि लेदरच्या देखील आपण पाहिलं तर इंटरनॅशनल अशा काही स्पर्धा ज्यांनी कव्हर केल्यात. आमच्याबरोबर प्रशांत आदवडे सर आहेत, आमचे आदरणीय गुरुवर्य इंटरनॅशनल समालोचक मॉन्टी सर. त्याचप्रमाणे आपण सध्या पाहतोय कसा आवाज सर्व महाराष्ट्रभर घुमतोय तो म्हणजे मनीष पाटील सर. त्याचप्रमाणे गुणलेखक म्हणून आशिष उपाध्याय, टेनिस क्रिकेट.in ची पूर्ण टीम आमची सज्ज आहे आणि सिद्धेश्वर बॉईज. पुढचा बॉल आणि संधी मिळणार मात्र समोर मुसा आहे, बॉलला स्टॉप करतोय. लॉंग ऑफला आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 10. पहिलं षटक, धावसंख्या 10. 24 गेंदों में 53 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. एक अच्छा मैच, मेरे हिसाब से रोचक मुकाबले की तैयारी दोनों बल्लेबाजों ने की है क्योंकि 63 रनों का लक्ष्य रखा गया है. जो दर्शक टेनिस क्रिकेट.in पर यह मुकाबला देख रहे हैं, खास करके डॉक्टर अखाड़े, डीएन नगर बनाम गावदेवी गावठाम उरन के बीच ये मुकाबला. समय ज्यादा न ले, चर्चा ज्यादा ना करें. अब एक ओवर समाप्त करने के लिए आपने ज्यादा समय नहीं लिया लेकिन दूसरा ओवर शुरू करने के लिए राजू ज्यादा समय नहीं जाना चाहिए. जैसे अब बारिश हल्की सी बूंदाबांदी हुई है ना तो उसके बाद में आशीष कनौजिया पहुंच चुके हैं और शिफा स्ट्राइकर की टीम जब खेलती है राजू तो दर्शक काफी संख्या में समर्थन देने के लिए आते हैं. फर्स्ट स्ट्रायकरची सध्या फॅन फॉलोअर जास्त आपण पाहत आहोत आणि सर्व चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतो प्रणय कोळी असेल या मैदानावर 3 चेंडू 3 षटकार आणि एक आगळा वेगळा रेकॉर्ड. काल आपण पाहिलं ज्यावेळेस 11 चेंडू 50 धावांचा एक रेकॉर्ड. आणि शिफा स्ट्रायकरची जर आपण एक हिस्ट्री पाहिली तर या मैदानातून ज्याने आपल्या क्रिकेटची एक वेगळी सुरुवात मात्र खऱ्या अर्थाने फिरोजभाई यांनी कोरोना नंतर एक संघ तयार केला. आपल्याला कल्पना असेल अर्नाळा वज्रेश्वरी या ठिकाणी तुम्ही क्रिकेट कव्हर करता, त्या ठिकाणी मुंबईचा एक संघ तयार केला आणि त्यानंतर मागे वळून त्यांनी पाहिलं नाही. आज त्या संघामध्ये श्री आहे, आशिष कनौजिया आहे. भिवंडी कोणगावची स्पर्धा तुम्हाला माहिती आहे, 7 विकेट गेले होते आणि प्रणय कोळी आणि आशिषने तो सामना जिंकून दिला होता. राज गोटणकर संघाला लीड करत आहे. त्यामुळे खूप चांगल्या प्रकारचा तो देखील संघ सध्या व्यावसायिक दृष्टीने पुढे येत आहे. आणि डॉक्टर खाडे 11 चला लवकर हा संघ देखील आपण पाहतोय त्याच ताकदीचा आहे कारण भल्या भल्या संघांना चित करण्याचं देखील धाडस. अनुराग रफ्तार के सौदागर, लेदर क्रिकेट देखील तितका चांगला खेळणारा अनुभव अनुराग सज्ज होतोय. डावखुरा बॅटर सचिन साडी. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल सचिन आणि बिहाइंड विकेट असेल तर बघूया दर्शन त्या ठिकाणी जातोय. पलीकडे असेल तर एक धाव मात्र. बॉल आतमध्ये आहे, रनआउटची संधी मिळणार का? पलीकडे गेला तर डिक्लेअर असणार आहे, याची देखील नोंद घ्यायची. 2 धावांनी धावसंख्या आपण पाहतोय. एकूण धावसंख्या 12. धावांचं लक्ष्य सर 62 आहे, 50 अजूनही करायचे आहेत. दुसरं षटक सुरू आहे त्यामुळे अजूनही हा सामना दोलायमान स्थितीमध्ये बॅलन्स आहे. दोनों टीमों के लिए बहुत बड़ा अवसर है.
23 गेंदों का खेल शेष 51 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। सचिन 8 पर खेल रहे, 5 गेंदों का सामना किया, 160 का स्ट्राइक रेट है। चैतन्य 2 पर खेल रहे, 100 का स्ट्राइक रेट और बल्लेबाज सचिन ऑन स्ट्राइक। रोड एंड से गेंदबाजी करे अनुराग और यहां से कॉम्बॉक्स से राजू बार बार इनकी चर्चा कर रहे हैं। अनुराग बहुत अच्छी गेंदबाजी और अमर साठे नो बॉल का इशारा कर रहे हैं, तो ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी। लेकिन सबसे बड़ी बात है इस गेंद के ऊपर बल्लेबाज को है ना अपने बाजू खोलने का मौका मिलेगा। आपका जो अगला पैर बहुत ज्यादा आगे चला गया, लक्ष्मण रेखा को पार कर रहा है, इसलिए दोस्तों अब फ्रीड का इशारा भी किया जाएगा। नॉस्टा चषक 2026 पिक्चर है सुपर हिट और अगली गेंद फ्री हिट, दिए घुमा के खेलने का मौका मिलेगा बल्लेबाज को। नक्कीच बॅट फिरवावी लागेल तुम्हाला, बनी तो बनी नहीं तो अब्दुल गनी, नहीं आपको अच्छा खेल खेलना होगा। डावखुरा बॅटर सज्ज होतोय। अनुराग याचा पुढचा चेंडू जो फ्रीडचा आहे, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉंगॉनला खेळाडू सचिन साडी आणि खेळाडू त्या ठिकाणी आहे, मात्र निश्चितपणे फ्रीडचा बॉल आणि काय कंट्रोल केलं बघा बॅकअपला खेळाडू आकाश दातकर। प्रेक्षकांना विनंती करते थोडं मागे व्हा, राजा तुझ्या डाव्या बाजूला जेवढे आहेत त्यांना पण घे, बाबू थोडा मागे हो, लाल टी शर्ट राजा तुझ्या उजव्या बाजूला आहे त्याला पण थोडं मागे घे, हा छोटा मुलगा। एक अच्छा मुकाबला आप देख रहे हैं, 22 गेंदों का खेल शेष है और 49 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। नॉस्टा चषक 2026 मी विनंती करतोय समोर ज्या मोटर बाईक लावलेल्या आहेत बघा टोईंग वाले, काल पण मी बोललेलो, आता पण तेच चित्र पाहायला मिळते, ते आलेले आहेत, त्यामुळे समोरच्या बाईक कृपया साईडला घ्या। समोर जेवढ्या बाईक आहेत गेटवर त्या कृपया साईडला लावायच्या आहेत। काही जण आतमध्ये घेऊन बसलेले आहेत त्यांनी पण बाजूला घ्या। मोटरसायकल आपल्या बाजूला घ्यायच्या आहेत, माझी मोटरसायकल माझी जबाबदारी लक्षात घ्या, त्यामुळे समोर पार्क करू नका, इतरत्र ठिकाणी पार्क करा। धन्यवाद, मंडळ आपला आभारी आहे। राजू तू लय भारी आहे, टोईंगच्या नावामध्ये किती जादू आहे, सगळ्यांना पळवलंयस। क्रिकेट का ये मुकाबला देखना है आपको लेकिन गाड़ी जो आपकी ना वो गेट के सामने खड़ी नहीं करनी है। 14 रन स्कोरबोर्ड पर। सुंदर गेंदबाजी अनुराग द्वारा, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे। गेंद कवर की तरफ आएंगे, बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक 1 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के पास। 21 गेंदे 48 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। मॅच 21 चेंडू 48 ची गरज आहे आणि सामना अजूनही त्या स्थितीमध्ये आहे। आपण पाहिलं तर चैतन्य सारखा खेळाडू ज्याला पहिल्याच बॉलवर जे जीवनदान मिळालं आणि त्यावेळेस तुम्ही म्हणाला होतात की ही कॅच सुटली आहे की मॅच सुटली आहे, तर आपल्याला नंतर कळेल। महेश कोदेरे आपलं देखील हार्दिक स्वागत, या स्पर्धेच्या निमित्ताने महेश या ठिकाणी आलेले आहेत, प्रेक्षकांमध्ये ते बसलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। पार्थात चांगली कामगिरी त्यांचा मुलगा करतोय। पुढचा बॉल आता मात्र या चेंडूला देखील खेळलेला खेळाडू त्या ठिकाणी येतोय, तत्र चेंडू सीमा पार, खडखडीत चौकार। अशा चौकारांची गरज आहे मोमेंटम शिफ्ट होण्यासाठी, स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक दर्जेदार चौकार। कमाल की बल्लेबाजी सचिन द्वारा 8 गेंदों में 13 पर खेल रहे, एक चौके की मदद से एक बार फिर इनका कॉन्फिडेंस बढ़ता हुआ। और जब जब मिडिल और लेग स्टंप पर गेंदबाजी हुई ना तो और निखर कर आए हैं। अपोनेंट टीम के लिए यहाँ चर्चा करने के लिए मजबूर किया इस खिलाड़ी ने, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करे अपनी टीम के लिए। नॉर्था चषक 2026 आज इतवार का दिन है राजू, वैसे खाने पीने का दिन है, एंजॉय करने का दिन है, और दोपहर का सत्र साई हमारे कॉम्बॉक्स में पहुंच चुके हैं। अब जीतने के लिए 20 गेंदों में 44 रनों की जरूरत। युवक मंडल सिद्धेश्वर बॉयज जनमित्र फाउंडेशन द्वारा नॉस्टा चषक का शानदार आयोजन, लाजवाब क्रिकेट। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अनुराग तैयार, सामना करने के लिए सचिन। 162 का इनका स्ट्राइक रेट है। ऑन साइड पर लॉन्ग ऑन है, मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी तैनात है। अब जाकर 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर ऑन साइड पर, लेफ्ट हैंडर सचिन के लिए अनुराग तैयार। अब एक जबरदस्त बैटल, 2 बादल जब टकराते हैं तो राजू विस्फोट जरूर होता है, ये विस्फोट होने वाला है। आकाश में वैसे वो काले घने बादल भी मैं देख रहा हूं। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, पीछे बाउंड्री पर खिलाड़ी तैनात, गेंद को फील्ड करेंगे, 1 रन लेने का मौका। क्या जबरदस्त है बैटल मैदान के अंदर, जीतने के लिए 19 गेंदों में 43 रनों की जरूरत और एक काटी के टक्कर दोपहर के 17
एक तरफ खाना चल रहा है, दूसरी तरफ मेहमान आ रहे, दर्शक बढ़ रहे और दिलचस्पी बढ़ रही है. नक्कीच स्वतःला या ठिकाणी सांगावं लागेल दोघांनाही, कारण ज्या प्रकारची पार्टनरशिप आपण पाहतोय, ओपनिंग पार्टनरशिप सुरू आहे आणि तोपर्यंत लढणं थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमच्या यशस्वी ध्येयापर्यंत पोहोचत नाही. आणि त्यानुसारच क्षेत्ररक्षणात बदल होतोय, स्ट्रॅटेजी वेगळी आहे. चैतन्यासारखा बॅट्समन अजूनही विकेटवर उभा आहे, त्यामुळे मोठा आपण पाहतो एक फलंदाज ज्याची फलंदाजी पाहण्याची देखील संधी प्रेक्षकांना आहे. तर बघूया समोर आहे अनुराग, जो गोलंदाजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन्स करतोय, भन्नाट वेग देखील आहे आणि एका चांगल्या स्थितीमध्ये सामना आपण पाहतोय. अनुराग याचा पुढचा चेंडू चैतन्यासाठी, खेळाडू त्या ठिकाणी सरळ हातामध्ये. ब्रिजेश, कुठल्या प्रकारे ब्रिजेशला हलण्याची संधी दिली नाही, बरोबर त्याच्या हातामध्ये बॉल, मात्र चांगला थ्रो आणि नो बॉल आहे. अजून एक फ्री हिट. आपण वेगवान गोलंदाजांना अशा पद्धतीने पाहतो सर, ज्या प्रकारे श्रीशांतला नेहमीच पाहिलं, आपण ईशांत शर्माला पाहिलेलं आहे की ज्यावेळेस ते ट्राय करतात जास्त वेग आणि त्यावेळेस ती चूक होताना आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे. ईशांत शर्मा लंबे कद के गेंदबाज भारतीय टीम के, और जिनका फ्रंट फुट है ना बहुत ज्यादा आगे जाता था. आज अनुराग के साथ भी वही हो रहा है. अमर साठे के साथ चर्चा. डोंट आर्ग्यू विद अंपायर, डोंट आर्ग्यू विद अंपायर, मैच को कंटिन्यू करना है. और भावेश नायर से अपना वही बता रहे हैं आपको, आपका फ्रंट फुट आगे जा रहा है, लक्ष्मण रेखा को आप पार कर रहे हैं. नो बॉल का इशारा. नो बॉल का मतलब है बल्लेबाज के लिए एक बार खुशी आई है, अपने बाजू खोलने का मौका, हाथ घुमाने का मौका, देह घुमा के खेलने का मौका है. मैच कंटिन्यू करना है, मैच को नहीं रोकना है. यहां से आपके पास बैक बैलेंस है. 19 के अंदर 41 रनों की जरूरत. नक्कीच 19 चेंडू 43 होता आणि आता धावून एक, त्यानंतर 9 म्हणजे 2 धावा, 19-41 असं समीकरण आलेलं आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. अजूनही दर्शन मांजरेकर सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे एकंदरीत गोलंदाज देखील आहेत, फलंदाज ज्यांना संधी मिळते. आणि प्रशांत दोनदा आपण पाहिलं या ठिकाणी की फलंदाज चैतन्य एक आक्रमक असा खेळाडू ज्याच्या नावाची चर्चा टेनिस क्रिकेटमध्ये आहे, रबर बॉलमध्ये आणि गाव टू गाव मध्येच ज्या प्रकारचं त्याचं योगदान, त्याचप्रमाणे व्यावसायिक मध्ये देखील आता आपल्या नावाचा दबदबा तयार करणार आहे. और चैतन्य को 2 बार जीवन दान मिला है, क्या उसका वो फायदा उठा पाएंगे, वो देखने वाली बात है. फ्रीड का इशारा. वो टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया. बॉडी लाइन पर खिलाड़ी, बहुत ही अच्छी फील्डिंग बॉडी लाइन पर. 2 खिलाड़ी बॉडी लाइन पर मौजूद है इस वक्त. एक काउ कॉर्नर पर खिलाड़ी, एक लॉक ऑन पर खिलाड़ी तैनात. 18 गेंदे 40 रनों की जरूरत है. और जब 10 रन बने थे ना, तब जाकर राजू भाई ने आपको बताया था रोचक मुकाबले की तैयारी प्रारंभी बल्लेबाजों ने की है. इस मैच में मजा आएगा, कई मैच जाइएगा, क्योंकि नौस्टा चषक आप देख रहे हैं दोपहर का 17 बहुत ही इंटरेस्टिंग होने वाला है. एक तरफ मेहमान भी आ रहे हैं, दर्शक भी जुड़ रहे हैं और दिलचस्पी बढ़ रही है, रोचकता बरकरार इस मुकाबले में. और कौन जीतेगा यह मुकाबला? शिवम स्ट्राइकर इंतजार कर रहे, एनपी स्पोर्ट इंतजार कर रहे हैं, डॉक्टर खाड़े जो उनके समर्थक वो इंतजार कर रहे हैं, गावदेवी गावठाण. कौन मुकाबला जीतेगा, ये दिलचस्प सवाल सबके मन में. नक्कीच दोन्ही संघांची ज्या प्रकारची तयारी आपण पाहत आहोत आणि मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला तुमचा स्टँडर्ड वाढवावा लागतो. अशा प्रकारची सिच्युएशन काल आपण पाहिलं. 18 चेंडू मध्ये कुठे 59 आणि 61 चेस केले. ज्या प्रकारची बॅटिंग आपण पाहिली. जास्त टीम मीटिंग घेऊ नका, विनंती राहील. दोन्ही पंच देखील तुम्हाला तेच सांगतात, वारंवार आपण टीम मीटिंग घेऊन थोडा वेळ घेऊ नका. आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा, ग्रँड फिनाले डे, त्यामुळे आज आपल्याला एक्स्ट्रा एक मॅच देखील खेळवायची आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला विनंती राहील, तुम्हाला निर्धारित वेळेमध्येच सामना संपवायचा आहे आणि निश्चितपणे आपण कोऑपरेट करायचं आहे. गोलंदाज बघूया कोण येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज करीम याच्यावर जबाबदारी आहे. आणि जीवन आहे खरी कसोटी. निश्चितपणे मागे वळून पाहू नका, कोणी येईल तारावया, वाट कुणाची पाहू नका. निश्चितपणे स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःलाच काहीतरी करावं लागेल. आणि संघासाठी चैतन्य आणि सचिन सरी जोडी मैदानात अजूनही आहे. 18 चेंडू 40 धावा, एक चांगलं षटक मैदानामध्ये गोलंदाजांना कमबॅक करून देईल. तर दुसऱ्या बाजूला गावदेवी गावठाणसाठी एक चांगलं षटक निर्णायक ठरणार आहे. जिंकायचं म्हटलं तर योग्य तो वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं असतं. वेळ चुकून गेली तर हुकमाचे एक्के सुद्धा वाया जातात. आकोटामधला चेंडूवरती आक्रमण हल्ला चढवलाय. सचिनच्या बॅट मधनं षटकार. हिम्मत मत खोना, ऐसे ही चलते रहना. जिन्होंने कहा था तेरे बस का नहीं है, उनको कुछ करके दिखाना. सचिन सचिन सचिन, क्या बल्लेबाजी आप कर रहे. मैग्निफिसेंट बैटिंग. नक्कीच आतापर्यंत थांबलेला होता.
आतापर्यंत वादळापूर्वीची शांतता होती. सारं जग जिंकायचं आहे तुम्हाला, हार कधी मानू नका आणि यश तुमच्या जवळच आहे. जिंकल्याशिवाय तुम्ही थांबू नका. स्वतःला सांगावं लागेल की शर्यत अजूनही संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही. एका बाजूला करीम अनुभवी डॉक्टर खाडे 11 DN नगर अंधेरी, दुसऱ्या बाजूला गावदेवी गावठण उरण पनवेल. या दोन संघांमध्ये रहीम पुढचा बॉल, हा देखील बॉल मात्र क्लिअर होणार का बघूया. पंचांचा इशारा, वन बाउंड चौकार. पहिला आला षटकार, त्यानंतर आला चौकार आणि दर्जेदार सामना पाहायला मिळतोय. शानदार बल्लेबाजी सचिन द्वारा. इनके समर्थक बिल्कुल बोल रहे थे, अभी मैंने सुना सचिन 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 वाली वो आवाज आ रही है. मन मचर के हो गया मोर, दर्शकों को तालियों का बढ़ गया शोर और ये लगा शानदार फोर. क्या गजब की बल्लेबाजी इस वक्त सचिन कर रहे हैं. सचिन पहुंच चुके 25 पर. स्कोर फिलहाल 33 रन बगैर किसी नुकसान के. 16 गेंदों में 30 रनों की जरूरत है ये मुकाबला अब जीतने के लिए. रहीम तैयार गेंदबाजी करने के लिए. ऑफ स्टंप के बाहर गेंद और इस वक्त नायर साहब व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं. इसका मतलब आंकड़े बदल रहे हैं. 16 गेंदों में 29 रन चाहिए. 34 रन स्कोर बोर्ड पर है. कमाल का ये मैच है राजू, ये पैसा वसूल मैच रहेगा. जबरदस्त मुकाबला, जबरदस्त घमासान बीच मैदान पर जारी है. नक्कीच ज्या प्रकारे गोलंदाजांवर देखील जबाबदारी आता मोठी असेल. धन्यवाद कुणाल. पुढचा बॉल आता मात्र समोर दीप आहे आणि हा षटकार हाताला लागून निघाला बॉल आणि निश्चितपणे नशिबाचा षटकार. मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी एक ओव्हर महत्वाची होती, तीच ओव्हर या ठिकाणी आलेली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा काय घडलं होतं. लो पोल टच चेंडू, त्यावरती केलेलं आक्रमण. लॉंगांमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हाताला स्पर्श करतोय आणि चेंडू सीमा पार जातोय. टांगा पलटी, घोडा फरार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. सचिन अप्रतिम बॅटिंग करत असताना मैदानावरती. आई फटका चांगला आहे, तो क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला चूक होईल का? चूक झाले. बैल पण गेलो आणि बैलाचे कासरो पण गेलो. बैल पण गेलो आणि बैलाचे कासरो पण गेलो. हा झेल पकडायचा होता, तो झेल तुम्ही सोडला. षटकार आलेला आहे. मोमेंटम पुन्हा एकदा जातोय गावदेवी गावठण संघाकडे. 14 चेंडू मध्ये 17 का मतलब है इस वक्त फील्डिंग करने वाले टीम के लिए खतरा. नक्कीच 4 झेल सुटलेले आहेत. डॉक्टर खाडे 11 DN नगर अंधेरी. नेहमीच नसता चूक कोणी, घड्याळ देखील चुकता राव. जिंकलो म्हणता म्हणता सुटून जातोय हातून डाव आणि डाव आता पलटतोय तो म्हणजे फलंदाज सचिन. डावखुरा फलंदाज. सामन्याचं गणित समीकरण बदलतोय. 18-40चा सामना 14-17 वर. रहीम पुढचा बॉल, हा चांगला बॉल मिस करतोय. मात्र 22च्या रूपामध्ये बघूया की बॅटने बॉल स्पर्श केलेला आहे. पंच भावेश नायर दाखवतात 22च्या रूपामध्ये एक धाव. 13 चेंडू आणि धावांची गरज आहे 16. 13 balls 16 runs to win. What an over this has been for team गावदेवी गावठण. स्टील ओपनिंग बॅट्समन क्रीज वर आहेत अजूनही चैतन्य आणि सचिन. बहुत ही शानदार बल्लेबाजी रही है सचिन द्वारा. 246 रन का स्ट्राइक रेट है. 15 गेंदों में 37 रन. एक लाजवाब पारी. भावेश पवार ने लाजवाब बल्लेबाजी की, अर्धशतक जड़ने का कारनामा किया. प्रशांत घरत का अर्धशतक. इस बार ऑन साइड पर खेल दिया. पीछे खिलाड़ी, कोई गलती नहीं है. बल्लेबाज चैतन्य बैक टू द पैवेलियन. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग. चढ़ा क्रिकेट का रंग, रंग में भंग. विकेट गिर गया. अब मजा आएगा भट्ट साहब. खेल बिल्कुल टकाटक हो रहा है, मजा आ रहा है. अब मजा आएगा क्योंकि विकेट गिर गया ना, अब कहानी में पलटवार आ गया. नक्कीच पहिल्या विकेट साठी 47 धावांची पार्टनरशिप. एकदा जोरदार टाळ्या होत्या. गावदेवी गावठण चैतन्य आणि सचिन यांची जोडी आपण पाहतोय. नवीन फलंदाज आता येतोय, मात्र जबाबदारी जी आवश्यक आहे. 2 जीवनदान मिळाले. परेश अजून एक हार्ड हिटर, मात्र जबाबदारी सचिनवर राहील. नवीन गोलंदाज कोणता आहे जो सामन्याचं गणित बदलवू शकतो. करीमला आणणार. रहीम झालेला आहे, मात्र या अगोदर अनुरागला आपण पाहिलंय. 12 चेंडू 16 धावांची गरज. चला फास्ट वेळ घेऊ नका. राजू, एक मैच में अगर 4 कैचेस छूट रहे हैं ना, तो वो बिल्कुल दिक्कत वाली बात है. क्योंकि 5 ओवर का मैच है, 30 गेंदें आपके पास होती है. उसमें से 4 बार आपने कैच छोड़ा. चैतन्य को 2 जीवनदान मिले और सचिन को 2 जीवनदान मिले. क्या उसका खामियाजा भुगतना पड़ेगा या आप कमबैक करेंगे? इस विपरीत स्थिति में क्या आप कमबैक करेंगे, वो देखने वाली बात है. अब इस ओवर में 24 रन इवेंट पर ओवर रहा, जहां विकेट भी गिर गया. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर 12 चेंडू 16 धावांची गरज.
आणि 4 जीवनदान मिळाले, त्यातले 2 असे होते की जिथे चौकांनाही षटकार गेलेत, म्हणजे 6 आणि 6 12. हाच एक क्षण आहे ज्या ठिकाणी सामना बदलणार की काय घडणार. मात्र गोलंदाजांकडे देखील ती क्षमता आहे. साईनाथ यांना देखील विनंती राहील कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल खेळून काढलेला ज्या ठिकाणी स्वतः जतन टक्कर याला आपण पाहतोय. डावखुरा गोलंदाज आहे ज्याच्याकडे चांगली क्षमता आहे आणि ही ओव्हर निर्णायक ठरणार आहे. या ओव्हर मध्ये डॉक्टर खाडे 11 DN नगर अंधेरी संघाला कमबॅक करायचं असेल तर या ओव्हर्स मध्ये तुम्हाला अतिशय मोजून मापून तोलून गोलंदाजी करावी लागणार आहे, फलंदाजाला ओळखून. जतन के पास वो काबिलियत है, जतनकडे ती क्षमता आहे. आमदार शेखर निकम चषकामध्ये अप्रतिम कामगिरी त्याने केली होती. तोच खेळाडू मैदानावरती युवा खेळाडू आहे, प्रतिभा संपन्न खेळाडू आहे. मॅचला मजा येणार आहे. 11 चेंडू 15 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. ओ बैट सिकर्ड, जब बढ़ जाता है टेंशन तो बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन. कमाल की गजब की गेंदबाजी कर रहे जतन का कंट्रीब्यूशन, विकेट प्राप्त किया. मैच में मजा आएगा. मी मगाशीच म्हणालोय मॅच एकतर्फी होणार नाही. आजचा सामना केवळ 2 प्रतिस्पर्धी संघामध्ये लढत नसेल तर तो असेल कौशल्य, जिद्द आणि त्याचबरोबर इच्छाशक्तीचा परमोच्च सोहळा. रोमांच शिगेला पोहोचलेलाय. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. शेवटचे 10 चेंडू शिल्लक, 15 धावांची आवश्यकता. परमोच्च सोहळा, दैदिप्यमान सोहळा होऊ शकतो. 10 चेंडू मध्ये धावांची गरज 16 आहे. 16 महत्वाचा सामना आपण पाहतोय ज्या ठिकाणी आपण प्रचंड इच्छाशक्तीचा विचार करत आहोत. निश्चित ते इच्छाशक्ती दाखवावी लागेल आणि ज्या प्रकारचा संघर्ष आहे आपण पाहत आहोत. दोन्ही संघ ज्या प्रकारे सुरुवात केल्यानंतर कमबॅक करतात. एका बाजूला हळूहळू जतीनचा आपण उल्लेख केला. मी एवढंच म्हणेन की मनन अध्ययन चिंतन केल्यानंतर खऱ्या अर्थाने जतन या ठिकाणी निर्णायक ठरणार का. नवीन बॅटर आलेले आहेत त्यामुळे ही देखील आवश्यकता आहे की नवीन बॅटर आलेले आहेत त्यामुळे जे मोमेंटम आहे पुन्हा एकदा बॉलिंग गोलंदाजांकडे शिफ्ट होणार. काय जबाबदारी राहील आणि मेन जो आपण प्रमुख फलंदाज पाहिला सचिन तो अजूनही नॉन स्ट्राईकला आहे. जबाबदारी राहील जतनवर आणि तीच जबाबदारी राहील इतर खेळाडूंवर देखील. नितीन, जतन आणि सचिन आता हे त्रिकूट मैदानावरती आहे. 22 यार्डामध्ये राजू ही लढाई आहे, हे युद्ध आहे, हे द्वंद्व आहे, ते जिंकायचं आहे आणि त्यासाठी हे खेळाडू आता एकमेकांसमोर आहेत. 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. 15 ते 20 पावलांचा बॉलिंग मार. डावखुरा फलंदाज नितीन ऑन स्ट्राईक, त्याच्यावरती जबाबदारी फार मोठी आहे. ओ हो वा जतन वा. जेव्हा सर्वोत्तम खेळाडू एकमेकांसमोर उभे राहतात ना तेव्हा विजय पराभव महत्वाचा नसतो. महत्वाचा असतो तो ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणं. आज या रोमहर्षक सामन्याचे तमाम प्रेक्षक साक्षीदार होत आहेत. जतनचं कॉन्ट्रीब्युशन जबरदस्त आहे. उत्कंठ शिगेला पोचले. आजचा पैसा बचून सामना कडक उन्हामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच कडक उन्हामध्ये आपण पाहतोय ज्या प्रकारचा कडक चहा पण आलेला आहे आणि गोलंदाज इज ऑन फायर. जतन ठक्कर लेफ्ट हँड बॅट्समन इज ऑन स्ट्राईक. नितीन बघूया काय घडतंय. षटकातील पुढचा बॉल जतनचा. अजून एक बॉल डॉट नाही. यष्टी रक्षकाच्या हातातून थोडीशी आपण पाहतोय चूक होते कारण बॉल थोडासा ओळखू शकला नाही रोहित आणि आता स्ट्राईक चेंज होते. द इनफॉर्म बॅट्समन सचिन इज ऑन स्ट्राईक बट व्हॉट अँड ओव्हर दिस हॅज बीन बाय बॉलर जतन. अप्रतिम गोलंदाजी. राजू या खेळाडूचं या गोलंदाजाचं नाव जर आपण बघितलं तर जतन ठक्कर आहे आणि मैदानावरती काट्याची टक्कर सुरू आहे. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहे. 14 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. अप्रतिम मॅच, दर्जेदार खेळ मैदानावरती प्रेक्षकांसाठी परभणी ठरतोय. हाय क्लास मॅच कसा असू शकतो प्रेक्षकांसाठी. दुपारचं सत्र किती महत्वाचं आहे बघा. आपलं सर्व जेवण सोडून प्रेक्षक इथपर्यंत आलेले आहेत, त्यांच्यासाठी मेजवानी आहे. ऑन साइडला खेळाय सचिन, थांबावं लागेल. नॉन सायकर एंडा. नितीन साठी धोका होता. जतन, सचिन, नितीन या तिघांमधलं युद्ध आहे. 22 यार्डामध्ये ही लढाई आहे आणि हा सामना उत्कंठेची एक नवीन परिभाषा देणार अशी शक्यता मला वाटते. नक्कीच ज्या प्रकारे आपण पाहतोय निक्कीच मत कर निराशा की बातें है, जीवन संभल की आशा है, कर्तव्य कर्म करते जा यही जीवन की परिभाषा है. या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी देखील गोलंदाज सज्ज आहेत आणि जो सामना 12 चेंडू 16चा होता तो आता हळूहळू पुढे सरकताना आपण पाहतोय. या सामन्याचं गणित समीकरण बदलू शकतो. 7 चेंडू 14 धावांची गरज. जतन ठक्कर सज्ज होत आहेत. प्रेक्षकांचे देखील आज रविवार सुट्टीचा दिवस, मेजवानीचा दिवस, सर्व प्रेक्षक वर्ग देखील उपस्थित आहेत. जतन निश्चितपणे सज्ज होत आहे. डावखुरा बॅट्समन स्ट्राईक आपल्याकडे घेणार. सचिन की याच चेंडूवर आक्रमण करणार पाहणं गरजेचं राहील. 7 चेंडू
14 धावांची गरज सचिनसाठी. पुढचा बॉल, बॉल खाली राहतोय मात्र स्ट्राईक पुन्हा एकदा चेंज होणार हे मात्र, आणि आता डिक्लेअर मध्ये गेलेला आहे. अशा प्रकारे 1 रन आणि आता 14 धावांची नाही 13 धावांची गरज. 6 बॉल 13 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा सामना. एका बाजूला डॉक्टर खाडे 11 डी एन नगर अंधेरी, दुसऱ्या बाजूला गावदेवी गावठण. कोणता संघ या ठिकाणी जिंकणार? बघा या अगोदरचं जर आपण षटक पाहिलं तर त्या षटकामध्ये कमबॅक केलं होतं गावदेवी गावठण. आक्रमकता पाहायला मिळाली. जतन आला, त्यांनी सांगितलंय मी मनन केलंय, मी अध्ययन केलंय, मी चिंतन केलंय, हा सामना आम्ही सोडणार नाही, या सामन्यामध्ये आम्ही कमबॅक करणार. आणि या ओव्हर मध्ये फक्त त्याने धावा दिलाय 3. 6 चेंडू आणि धावांची गरज 13. आता रडायचं नाही, आता रडायचं नाही, आता लढायचं, भिडायचं, नडायचं, घडायचं आणि जिंकायचं. होय जिंकायचं सुद्धा आहे. हे युद्ध प्रतिभेचं आहे. हे युद्ध जिथे प्रत्येक क्षण आव्हान आहे. हे युद्ध जिथे प्रत्येक कृती ही कला आहे. हे युद्ध जिथे प्रत्येक श्वास रोखला गेलाय. उत्कंठा शिगेला पोहोचले. काय सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. अत्यंत महत्वाचा मॅच. 6 चेंडू शिल्लक, 13 धावांची आवश्यकता. या सामन्यात कोण जिंकणार, कोणासाठी हा सामना यादगार ठरणार. अत्यंत अविश्वसनीय असा खेळ मैदानावरती. मागच्या षटकात जतन ठक्करनं फक्त 3 धावा खर्च केल्यात. जतन ठक्कर, त्याला माहिती ही काट्याची टक्कर आहे. महत्वाच्या क्षणी, निर्णायक क्षणी त्यानं पलटवार केलाय, त्यानं कुरघोडी केलंय. आता शेवटचे 6 चेंडू आणि राजू श्वास रोखून या ठिकाणी प्रेक्षक पाहत आहेत. जे प्रेक्षक आता पायावरती उभे होते ते टाचेवरती उभे राहिलेले आहेत. नक्कीच आपण पाहतोय हृदयाची धडधड वाढू लागलेली आहे. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात, धडधड वाढू लागलेले आहे. स्ट्राईकला बॅटर नितीन आहे, मात्र गोलंदाज दर्शन मांजरेकर. राम सावंत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. दुपारचं सत्र आहे, मात्र ते म्हणतात वडापाव देखील घ्या, लकी कुपन घ्या, मात्र या ठिकाणी सामन्याचा आनंद घ्या. 6 चेंडू 13 धावांची गरज. पुढच्या फेरीमध्ये कोणता संघ पोहोचणार? डॉक्टर खाडे 11 डी एन नगर अंधेरी की गावदेवी गावठण. एक आपण डीप स्क्वेअर लेग पाहतोय. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू लॉंग ऑन. दर्शनचा पहिला बॉल नितीन साठी. पहिलाच बॉल डॉट. 5 चेंडू 13 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा सामना. अप्रतिम सुंदर. क्या मुकाबला चल रहा है दर्शक काफी संख्या में मौजूद है. ये रोचक मुकाबला आप देख रहे हैं और जबरदस्त मुकाबला. सूरज को वापस आने के लिए वक्त लगता है, पानी को बर्फ में बदलने के लिए वक्त लगता है, प्यार का पहला खत निकलने के लिए वक्त लगता है, लेकिन क्रिकेट का खेल बदलने के लिए वक्त नहीं लगता. जिस तरह से पिछले ओवर जतन ने गेंदबाजी की है और मैच में कमबैक करके एक बार फिर दिया है, अब मजा आएगा. पहली गेंद बिंदी गेंद है. दर्शन नाम बड़े और दर्शन भी बड़े हैं. 5 गेंदों का खेल आना बाकी और जीतने के लिए 13 रनों की जरूरत है. नितिन ऑन स्ट्राइक. ऑक्रीन बॉल. विचित्र पद्धतीने नितीन बाद झाला. दर्शनला यश मिळालेलं आहे. 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता मैदानावरती आणि आता मधली काठी काढले, मधली यशी उघडलेली आहे. अप्रतिम गोलंदाजी करत असताना गोलंदाज दर्शन जतन ठक्कर. सामना या ठिकाणी आता आपल्याला परत एकदा पलटवार होताना भाकरी करपण्यापूर्वी ती परतणं गरजेचं आहे. तेच काम जतनने केलंय, तेच काम या ठिकाणी दर्शनने केलेलं आहे. नक्कीच मोमेंटम आपल्या संघाच्या बाजूने. बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडू जो फिल्डिंग करणाऱ्या संघातील यांची देखील बॉडी लँग्वेज आता चेंज झाले. पहिले 2 षटकार गेले होते, कॅच सुटले होते, त्यावेळेस वेगळं होतं. आता मात्र आपण पाहतोय 4 बॉल धावांची गरज 13. लेफ्ट वेल लेफ्ट करायला गेले होते आणि आपण पाहिलं मिडल स्टंप गॉन. फर्निचर डिस्ट्रॉय झालंय आणि वारंवार आपण मगापासून 2-3 बॉलवर ही चर्चा करतोय. प्रमुख बॅट्समन नॉन स्ट्राईकला उभा आहे. 2 वेळा बाईच्या रूपामध्ये स्ट्राईक रोटेट झाली. नवीन बॅट्समन आलेला आहे. जतन नंतर आता दर्शन अप्रतिम गोलंदाजी करतोय आणि 4 चेंडू 13 धावांची गरज. एका बाजूला गावदेवी गावठण 2 मोठे फटके आवश्यक. एका बाजूला डॉक्टर खाडे 11 डी एन नगर अंधेरी 2 महत्वाचे चेंडू टाकायचे आहेत. राजू 2 नाही 1 महत्वाचा आहे. एक जर चांगला फटका आला तर आत्मविश्वास परत येईल. आता काय झालंय, मागच्या 7-8 चेंडूमध्ये तुमचा आत्मविश्वास खालावलाय. तो परत येण्याकरता तुम्हाला एक चांगला फटका. आणि आता अनिकेत मैदानावरती, अंकेश मैदानावरती आलेला आहे. अंकेश मैदानावरती आलाय, त्याच्यावरती जबाबदारी. तर दुसऱ्या बाजूला दर्शन आग ओकतोय. चेंडू शिल्लक आहे. 4 जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता. सामना एवढा थरारक होईल की इतिहास स्वतःला लिहिण्याआधी 2दा विचार करेल. आज अभूतपूर्व खेळीची, अभूतपूर्व सामन्याची नोंद होणार आहे. इतिहासात नोंद होणार आहे. नॉर्थ चषक 2026 पिक्चर सुपर हिट आहे. मॅच मध्ये मजा येते. 4 चेंडू शिल्लक आहे. 13 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, तुफान गर्दी. दुपारचं सत्र 2 वाजून 33 मिनिटं झाले. काय होणार या सामन्यामध्ये?
पुढचा बॉल ओ काय घडतंय आणि दीप म्हणतोय डायरेक्ट माझ्याकडे बॉल आला असता, दर्शन बॉल घ्यायला गेला, रनआउट झाला असता सचिन. दीप आणि म्हणून डोक्यावर हात घेतला. मात्र काय बॉलिंग करतोय दर्शन मांजरेकर. आपण सर म्हणाला होता एक फटका आता येणं गरजेचं होतं, ज्या ठिकाणी फलंदाचा कॉन्फिडन्स वाढेल. आता 3 बॉल 3-13, क्या होगा मेरा क्या होगा तेरा. 3 चेंडू धावांची गरज 13. ये मैच बहुत है प्यारा, तेरा मेरा तो बाद में पता चलेगा कौन जीतेगा, लेकिन ये मैच बहुत प्यारा है, मजा आ रहा है. आप लोगों का मिलेगा प्यार तो निखर के आएंगे यंगस्टार, धूम मचाएंगे सुपरस्टार. 9 स्टार 9 चषक जहाँ खेल होगा आकर्षक और झूम उठेंगे सारे दर्शक. क्या मुकाबला चल रहा है, चित्तथरारक सामना, रोमहर्षक सामना. चांगली गोष्ट काय झाले, फलंदाज रनआउट झालाय पण हुकमाचा एका सचिन स्ट्रायकर एंडला आलेला आहे. मॅच संपलेला नाहीये, शर्यत संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. नक्कीच सचिनला ती आक्रमकता दाखवावी लागेल. या अगोदरच्या 3ऱ्या ओव्हरमध्ये ती बॅटिंग केली होती त्याने, त्याची पुनरावृत्ती करावी लागेल सचिनला, कारण मगाशी जे घडलं होतं ते वेगळं आहे. विसरून जावं लागणार आहे सर्व काही. 3 चेंडू 13 धावांची गरज. दर्शन पुढचा बॉल सचिन साठी. सचिन हवेमध्ये उंच मारलेला आहे. मॅच इज ऑन आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. 7 धावांची गरज. बॉल बाकी आहे 2 चेंडू 7 धावा. अतिशय अटीतटीचा चित्तथरारक क्षण. रोमहर्षक रंगतदार सामना. आता ही स्पर्धा फक्त स्पर्धा नाही तर प्रत्येक क्षणासाठी संघर्ष आहे. शेवटच्या क्षणापर्यंत कोण बाजी मारणार सांगणं कठीण आहे, कारण इथे प्रत्येकाचा श्वास महत्वाचा है, प्रत्येक धाव महत्वाची है. क्या शॉट खेला, एक्शन रिप्ले में देखे, ये सचिन का शॉट था, हवा में गेंद थी और एक बार फिर राजू आप कहते हाई फ्लाई इनटू द स्काई. गेंद कर रही है टाटा बाय बाय. 2 गेंदों का खेलाना बाकी है और 2 गेंदों में जीतने के लिए फिलहाल यहाँ से 7 रनों की जरूरत. ओ माय गॉड. और ये भावेश नायर साहब क्या हमारी तरफ बढ़ेंगे बढ़ेंगे बढ़ेंगे. वाइड बॉल. 2 गेंदे और जीतने के लिए 6. आशीष क्या कहना चाहोगे? सर मैं यही कहना चाहता हूँ ऐसी सिचुएशन पे कि उसूलों पे आँच आए तो टकराना जरूरी है, और अगर जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है. क्या जबरदस्त मुकाबला. कंपल्सरी चेस है. गणेश बारी साहब आपके चेहरे पर मुस्कुराहट आई है. भट्ट साहब हाँ आप देखिए वहां भी खुश है. राम जी को मैं देख रहा हूं उनके चेहरे पर मुस्कुराहट. पैसा वसूल मैच हो रहा है. महेंद्र गुरु साहब ये भी देखिए यहाँ इस मुकाबले का लुत्फ उठा रहे हैं. ऑन साइड पर गेंद को खेलना चाह रहे थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर तो नहीं आई है, रन भी आपको नहीं मिला. जावेद मियांदाद कौन बनेगा, क्या जावेद मियांदाद यहाँ बनेगा सचिन. आज मुंबईकर तमाम मुंबईकर 1 चेंडू आणि जिंकण्याकरता. बघा भावेश आता रन आहे का नाही. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. तमाम मुंबईकर हा सामना तुमच्या हृदयाची धडधड वाढवणारा वाटत असेल आणि सामना मनापासून आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर केला. टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. हे मुंबईकर आहेत, हे खडूस मुंबईकर आहेत. क्रिकेटच्या खेळाचा निखळ आनंद घेणार. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी चर्चा तर सुरू आहे. अतिशय अटीतटीचा सामना आणि कमजोर दिल वाले ये मैच मत देखिए, बहुत कुछ हो सकता है. देखिए कहां से ये मैच उलटफेर हमने देखे हैं. 3ऱ्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारची बॅटिंग सचिनने केली, त्यानंतर जतन आला, आता आपण षटकार पाहिला, पुन्हा एकदा कमबॅक करतोय दर्शन. 1 चेंडू 6 धावांची गरज. कोण बनणार अमित नाईक. याच मैदानावर 9 स्टार चषक आपल्याला आठवावं लागेल आणि वेगवेगळे रेकॉर्ड. 9 स्टार चषक स्पर्धा म्हटलं, रबर बॉल असेल, डे नाईट टेनिस क्रिकेट, नेहमीच रेकॉर्ड साठी नेहमीच आठवणीत राहणारी. पहिल्या वर्षी 2 बॉल 16, 1 बॉल 10, 3 बॉल 3 षटकार प्रणय कोळी, 1 बॉल 6 अमित नाईक आणि आता आपण पाहतो 1 बॉल 6 स्ट्राइकला सचिन. अब हमें गेंद के नीचे खिलाड़ी और ये क्या छोड़ा के मुसा ने क्या लपका. क्या पैसा वसूल मुकाबला समाप्त हुआ. इथे प्रत्येक क्षण आपण जगला. अत्यंत दर्जेदार खेळ. या सामन्याची नोंद आज क्रिकेटच्या इतिहासामध्ये होईल. सुवर्ण अक्षरानं इतिहासात या सामन्याची नोंद केली जाईल. हार जीत सिर्फ आंकड़े हैं, असली विजेता वो है जिसने आखिरी दम तक अपनी उम्मीदें नहीं छोड़ी है और उम्मीदों को जिंदा रखने का काम किया. बहुत ही शानदार प्रदर्शन, पैसा वसूल मॅच आणि मुंबईचं क्रिकेट, खडूस क्रिकेट काय असतं त्याचा आनंद मनमुरादपणे आज तमाम मुंबईकरांनी घेतला. और रात अभी बाकी है, बात अभी बाकी है. ये तो सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. ये तो सब झांकी थी, बहुत कुछ आना बाकी है.
दर्शन मांजरेकर खरा हिरो ठरलेला आहे. सामन्याचं गणित बदललं, षटकार आला मात्र उभा राहिला तो, त्याने स्वतःवर कंट्रोल केलं. ऋतुराज मुणगेकर आले होते, ते देखील पाहतात, एन्जॉय करतात. ऋतुराज, त्याला देखील माहित आहे माझा मित्र आहे, ज्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या सचिन साठी देखील होऊ द्या, त्याने चांगली बॅटिंग केलेली आहे. आणि दर्शन साठी जोरदार टाळ्या होऊ द्या. खऱ्या अर्थाने मॅचचा हिरो जतनने मॅच बनवली, त्याच्यावरती मुहूर्तमेढ रोवली आणि निश्चितपणे ध्वज आपल्या संघाचा फडकवताना पाहायला मिळाला दर्शन मांजरेकर. डॉक्टर खाडे 11 DN नगर अंधेरी. कोणाला वाटलं होतं 12 चेंडू 16 धावा होतील. याच मैदानावर गुरुवारी मॉन्टीसर आणि आम्ही या ठिकाणी कॉमेंट्री करत होतो. KVSC मान्सून धमाका 12 चेंडू मध्ये जे स्फोटला धावांची गरज होती 16, आणि त्यावेळी देखील डॉक्टर खाडे 11 संघ जिंकला होता. त्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा 26 जुलै नंतर आज देखील आपण पाहिली. अभिनंदन मात्र हाडलं गावदेवी गावठण. वेल प्लेड सचिन. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर आपण सरळ जाऊया मॅन ऑफ द मॅच आणि त्यानंतर पुढच्या मॅच जतन